तुम्ही बातम्यामध्ये अनेकदा ऐकले असेल, भारताचा जी-डी-पी वाढला, जी-डी-पी ग्रोथ कमी झाली किंवा देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे. पण हा जी-डी-पी नेमका काय असतो? तो कसा मोजला जातो आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी त्याचा काय संबंध असतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी-डी-पी म्हणजे काय, तो कसा मोजला जातो, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि देशासाठी तो इतका महत्त्वाचा का आहे, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम जी-डी-पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. मराठीत याला सकल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या देशात एका वर्षात तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची बाजार मूल्य म्हणजेच जी-डी-पी. आता तुम्ही विचाराल, अंतिम वस्तू म्हणजे काय? समजा एका कारखान्यात कार तयार होते. ती तयार करण्यासाठी लोखंड, टायर, इंजिन यासारखे अनेक भाग वापरले जातात. हे सर्व मधल्या टप्प्यातील घटक आहेत. पण ग्राहकाला विकली जाणारी तयार कार ही अंतिम वस्तू आहे. जी-डी-पी मोजताना फक्त अंतिम वस्तू आणि सेवांची किंमत मोजली जाते, जेणेकरून एका वस्तूची किंमत दोनदा मोजली जाणार नाही. हे आणखी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका गावात एका वर्षात शेतकऱ्यांनी धान्य विकले, कारागिरांनी फर्निचर तयार केले आणि दुकानदारांनी विविध वस्तू विकल्या. या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची एकूण किंमत 50 लाख रुपये असेल तर त्या गावातील एका वर्षातील एकूण उत्पन्नाचे मूल्य मानले जाईल. याच पद्धतीने देशाची जी-डी-पी मोजली जाते. जी-डी-पी मोजण्यासाठी अर्थशास्त्रात एक प्रसिद्ध सूत्र वापरले जाते. जी-डी-पी = C+I+G+(x-M). आता या सूत्राचा अर्थ समजून घेऊया. C म्हणजे कन्झम्पशन, म्हणजेच लोकांनी केलेला खर्च. आपण अन्न, कपडे, मोबाईल, वाहन, शिक्षण, आरोग्य यावर जो खर्च करतो तो यात समाविष्ट होतो. आणि I म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे उद्योग, कंपन्या, व्यवसायाने केलेली गुंतवणूक. नवीन कारखाने, मशीन, इमारती, उत्पादन साधने यामध्ये येतात. G म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग, म्हणजे सरकारने रस्ते, पूल, शाळा, हॉस्पिटल, संरक्षण आणि इतर विकास कामावर केलेला खर्च. आता पुढे X म्हणजे काय? X म्हणजे एक्सपोर्ट्स, म्हणजे इतर देशांना विकलेल्या वस्तू आणि सेवा. आणि M म्हणजे इम्पोर्ट्स. इम्पोर्ट्स म्हणजे इतर देशाकडून खरेदी केलेली वस्तू. आता एक्सपोर्टमधून इम्पोर्ट वजा केला जातात, कारण आयात केलेल्या वस्तू देशात तयार झालेल्या नसतात. आता प्रश्न येतो, जी-डी-पी वाढला म्हणजे काय? सामान्यतः जी-डी-पी वाढणे म्हणजे देशातील उत्पादन वाढणे, उद्योगाचा विस्तार होणे, रोजगाराच्या संधी वाढणे आणि अर्थव्यवस्था मजबूत होणे. त्यामुळे जी-डी-पी ग्रोथ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. उदाहरणार्थ, उद्योग अधिक उत्पादन करतात, लोक अधिक खरेदी करतात आणि सरकार विकासकामावर अधिक खर्च करते, तेव्हा जी-डी-पी वाढतो. त्यामुळे गुंतवणूकदाराचा विश्वासही वाढतो. पण जर जी-डी-पी कमी झाला तर उद्योगाचे उत्पादन घटू शकते, रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात आणि आर्थिक मंदी निर्माण होऊ शकते. कोविड-19 महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद झाले, व्यापार मंदावला आणि जगातील अनेक देशांचा जी-डी-पी मोठ्या प्रमाणात घसरला होता. आता जी-डी-पीचे 3 महत्त्वाचे प्रकार पाहूया. पहिला म्हणजे नॉमिनल जी-डी-पी. यात चालू बाजारभावानुसार जी-डी-पी मोजला जातो, त्यामुळे महागाईचा प्रभाव त्यात समाविष्ट असतो. दुसरा म्हणजे रिअल जी-डी-पी. यात महागाईचा प्रभाव काढून टाकला जातो, त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनात किती वाढ झाली हे अधिक अचूकपणे समजते. तिसरा म्हणजे जी-डी-पी पर कॅपिटा. हा प्रति व्यक्ती जी-डी-पी दर्शवतो. तो काढण्यासाठी एकूण जी-डी-पीला
देशाच्या लोकसंख्येने भाग दिला जातो, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची सरासरी आर्थिक स्थिती समजण्यास मदत होते. आपण भारताबद्दल बोलूया. भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. भारताच्या GDPमध्ये सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आणि शेती या 3 क्षेत्राचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदाराचे भारताकडे आकर्षण वाढले आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, GDP आपल्या देशाची आर्थिक ताकद, उत्पादन क्षमता आणि विकासाचा वेग समजून घेण्यास मदत करतो. मात्र फक्त GDP वाढला म्हणून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान सुधारलेच असे मानता येत नाही. कारण रोजगार, शिक्षण, आरोग्य, उत्पन्नाचे समान वितरण आणि जीवनमान हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला GDP म्हणजे काय, तो कसा मोजला जातो आणि देशासाठी तो का महत्त्वाचा आहे हे नक्कीच समजले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.